नमस्कार. गणगणगणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. मी आज बनवली आहे पनीर बिर्याणी. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं बघूया. इथे मी 1 वाटीभर तांदूळ स्वच्छ धुवून 15 मिनिटं भिजत ठेवले होते. आता हे आपल्याला कुकरला लावायचे. त्याच्यामध्ये 1 इंचभर पाणी वर राहील एवढं पाणी घ्यायचं आहे. 1 चमचाभर तूप टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे. आता हे आपण कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊया. स्वादगाथा या माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता इथे थोडेसे काजू, बेदाणे, 1 चमचा लसण आल्याची पेस्ट, कसुरी मेथी 1 चमचाभर, डाळीचा भरडा 1 चमचा आणि 1 लिटर दुधाचं मी पनीर बनवून घेतलं आहे, घरीच बनवलं आहे. आणि ही कोथिंबीर घ्यायची आहे. फोडणी करता 3 मिरच्या छोट्या छोट्या आणि 1 बारीक चिरलेला कांदा आहे आणि कढीपत्त्याची काही पानं आहेत. आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटोचं. आणि इथे खडा मसाला घेतला आहे. दालचिनी, काळी मिरी, चक्री फूल, लवंग आणि 1 तेजपत्ता. आणि इथे फोडणीचं साहित्य. चला तर मग आपण आता करायला सुरुवात करूया. मी इथे कुकरला भात काढून घेतला आहे. तोपर्यंत आपण आता इकडे वाटण करून घेऊया. तर कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो असं टाकून मी वाटण करून घेतलं आहे मिक्सरला. 2 चमचे तेल घेतलं आहे. पोहे खायचे चमचे आणि फोडणी करून घ्यायची आहे. जिरे मोहरी टाकली आहे आणि आता हा अख्खा मसाला सगळा टाकून घ्यायचा आहे. असं छान फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी 3 मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं, कांदा उभा चिरलेला आहे तो टाकून फ्राय करून घेते. आता कांदा थोडासा फ्राय झाला की त्याच्यात लसण आल्याची पेस्ट टाकून घेतली आहे. कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे. ते पण सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये हळद, हिंग ते पण टाकून घ्यायचं आहे. ते मस्त परतून झालं की त्याच्यामध्ये आपण मिक्सरमधनं काढलेलं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये भाजीचा भरडा टाकला मी 1 चमचाभर. त्याने थोडासा दाटसरपणा येईल आपल्या ग्रेव्हीला. या भाजीच्या भरड्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की पहा. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला हे पण टाकून घ्यायचं आहे सगळं आणि व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आहे. आता हे खूप ड्राय होतंय आणि आपल्याला थोडंसं शिजवायचं तर आहे, म्हणून मी थोडंसं पाणी घालते आणि परत हे परतून घेते. आणि झाकण टाकून आपण हे छान वाफवून घ्यायचं आहे. हे पहा मस्त झाली आपली ग्रेव्ही. आता स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आपलं थोडंसं पनीर होतं त्यातलं मी असं बारीक क्रश केलं आहे थोडंसं आणि ते पण टाकून परतून घेते. आता हे पनीरचे सगळे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. ड्राय वाटतंय म्हणून थोडंसं पाणी घालते. शिजण्यासाठी तेवढं पाणी लागेल आपलं. आता परत झाकण लावायचं आहे आणि मस्त वाफ काढून घ्यायची आहे. इकडे मी एका दुसऱ्या पॅनमध्ये बारीक उभा चिरलेला कांदा आहे तो थोडासा परतून घेते. आपल्याला वरून टाकायचा आहे तो. हे पहा आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये 2 चमचे तूप टाकलं आहे. त्याच्यामध्ये काजू थोडेसे परतून घेते. बेदाणे पण थोडेसे परतून घ्यायचे आहे. हे आपल्याला डेकोरेशनसाठी वरण लावायचे आहेत म्हणून मी आधी परतून घेते. आणि हा कुकरमधनं भात काढलेला आहे, छान असा मोकळा फडफडीत झाला आहे. तो एकसारखा करून घेते आणि त्याच तुपामध्ये असा लेअर करून घ्यायचा आहे. आता त्याच्यावर आपण ही ग्रेव्ही झाली आहे पनीरची ती टाकून घेऊया. छान खमंग खुसखुशीत मस्त झालेली आहे. वास पण सुंदर सुटला आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. हे पहा आता त्या लेअरवर मी परत भाताचा लेअर टाकून घेते आणि त्याच्यावर थोडंसं केशर पसरून घेते. हे तळलेले काजूचे तुकडे,
बेदाणे हे त्यात टाकून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढायची आहे. या केशरला पण छान असा कलर सुटेल पाहता. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि वरून हा कांदा आपण कुरकुरीत करून घेतला आहे तो पण टाकून घेऊया. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.